महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे प्रशासन आपल्या दारी हे अतिशय महत्वाकांक्षी जे शिबिर आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबविले जात आहे। आणि आनंदाची बाब म्हणजे हे आपल्या पुसद तालुक्यामध्येही राबविले जात आहे। आता यामध्ये जेवढेही ऑफिसेस आहे, सरकारी कार्यालय आहे, ज्याही कोणा व्यक्तीचे प्रश्न तक्रारी किंवा अर्ज प्रलंबित आहे त्यांना त्याच ठिकाणी अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबविली जात आहे। आता या संबंधी संपूर्ण माहिती ही तहसीलदार रेखा वाणी मॅडम यांच्याच मार्फत संपूर्ण माहिती घेणार आहे। चला तर मग शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळावा हा शासनाचा मुख्य हेतू आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर हे राबवले जात आहे। आपल्या पुसद तालुक्यामध्ये आपण बघितलं तर 9 मंडळ आहेत। 9 मंडळामध्ये आपण 9 कॅम्प ठेवलेले आहेत। यापूर्वी बोरी खुर्द मंडळामध्ये कॅम्प झालेला आहे, तिथे सर्व ग्रामस्थांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। सर्व जे विभाग आहेत त्यामध्ये कृषी विभाग असेल, भूमी अभिलेख असेल, आपलं पंचायत समिती आहे, महसूल विभाग आहे, जलसिंचन विभाग आहे, सर्व विभागांनी यामध्ये भाग घेतला आणि त्यांच्या विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी लाभार्थ्यांना केलं। जे योजनेचे लाभ घ्यायचे त्यासाठी अर्ज कसा करावा, त्यामध्ये त्यांना काय अडचणी येतात त्या अडचणी तर ते सोडवल्या आहेत। तर असं हे आपण प्रत्येक शिबिरांतर्गत ज्या शासनाच्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कशा मिळतील आणि त्याबद्दल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती कशी होईल तर ह्यावर आपला भर आहे। आज आपण बघितलं तर आज आपण इथे वरुड मंडळामध्ये चोंडी येथे कॅम्प घेतलेला आहे। तर आजही सर्व विभागाचे जे प्रमुख आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या विभागाच्या योजना आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत। आपण कृषी संवाद या अभियानामध्ये ठेवलेला आहे, त्यामध्ये जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी स्वतः शेतकऱ्यांशी संवाद केलेला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या PM किसान बाबतच्या काही अडचणी असतील किंवा गोपीनाथ मुंडे अपघात योजना त्याबाबतच्या काही अडचणी आहेत तर त्या त्यांनी त्यांच्याशी संवाद करून सोडवलेल्या आहेत। तसं आपण ह्यापुढेही जे मंडळ आहेत तर त्या मंडळामध्येही आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा बाळगते आणि आपण ती पूर्वतयारी केलेली आहे। प्रत्येक मंडळामध्ये आपण कॅम्प घेण्याच्या आधी पूर्वतयारी करतो। प्रत्येक गावामध्ये आमचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हे ग्रामस्थांची मीटिंग घेतात, त्यांना या शिबिराचं महत्त्व ते समजावून सांगतात आणि आपण जास्तीत जास्त योजना लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही काम करतो। आजच्या समाधान शिबिरामध्ये कोणकोणत्या योजनेबाबत जनतेला लाभ मिळालेला आहे आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। पंचायत समितीचा विचार केला तर घरकुल योजना आहे, त्यामध्ये लाभार्थ्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत तर ते इथे सोडवले गेले आहेत। त्यानंतर रेती वाटप आहे घरकुलांचा, त्याबाबतही आम्ही काम करतो आहे। जर महसूल विभागाचं म्हणलं तर ऑनलाईन सातबारे आहेत, सातबाऱ्यामधल्या दुरुस्त्या आहेत, 8अ आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवासी प्रमाणपत्र आहे, जातीचे प्रमाणपत्र आहे, अशी विविध योजना विविध लाभ आम्ही या अभियानामध्ये ग्रामस्थ आहेत त्यांना देतो। यानंतरच्या शिबिरासाठी तुम्ही जनतेला कशा प्रकारे आवाहन कराल? जसं मी यापूर्वी सांगितलं आहे, आपलं यापूर्वी बोरी खुर्द येथे कॅम्प झाला होता, तेथील ग्रामस्थांनी खूप छान प्रतिसाद दिला होता। तर माझं पूर्ण पुसदकरांना हे आव्हान राहील की ह्यानंतर आपण बेलोरा खुर्द इथे कॅम्प ठेवलेला आहे तर तिथे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी ह्या शिबिरामध्ये भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त योजनेचं लाभ त्यांनी घ्यावा असं मी त्यांना आव्हान करते।